सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पोलिसांनी राजकीय गुलामगिरी केल्याचा आरोप होत आहे। राष्ट्रवादीच्या 2-3 सदस्यांना पोलिसांनी उचलल्याने आणि शंभूराज देसाई जखमी झाल्याने प्रशासकीय निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। संविधानात सर्वोच्च मानून देशाची एकता व सुरक्षतेसाठी काम करण्याचा प्रामाणिक व निष्पक्ष सेवा देणे, कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक पक्षपात न करता काम करण्याची शपथ घेणाऱ्या पोलिसांनी शुक्रवारी पक्षपात व राजकीय गुलामगिरीची परिसीमा गाठली। लोकशाही व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून कायद्याच्या रक्षकांनी कायद्याच्या चिंधड्या उडवल्याचा आरोप सर्वसामान्यांतून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीनंतर होऊ लागला आहे। त्यावेळी पोलीस व जिल्हा प्रशासनानेच राज्य कार्यकर्त्यांच्या बटिकाप्रमाणे झालेले वर्तन भविष्यातील सर्वसामान्यांच्या हक्कांची कशाही पद्धतीने पायमल्ली होऊ शकते हेच दाखवून देणारे ठरले आहे। इंग्रजी राजवटीत अशाच गोष्टींना टोकाचा प्रतिकार करणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांचे हे कारनामे पाहता पोलिसांचे डोके ठिकाणावर आहे का असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर येथे नोंदविण्यात आलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याने केवळ कायदेशीर वादाच्या मर्यादाच ओलांडल्या नाही, तर थेट लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे। ज्याच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविला जातो ती व्यक्ती स्वतः पोलिसांसमोर जाऊन माझे अपहरण झाले नाही असे सांगते। एकाच नाही तर महाबळेश्वर पोलीस ठाण्याबरोबरच वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयातही ती हेच सांगते। हे सांगत असताना देशाच्या कायदे मंडळाचा सदस्य सोबत असतो आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेत असताना कथित पीडित व्यक्ती निवडणूक प्रक्रियेत मुक्तपणे मतदान करते। या विसंगतीकडे पोलिसांकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे। त्यामुळे कालची पोलिसांची कारवाई ही कायद्याची अंमलबजावणी करणारी नसून ती अपेक्षित राजकीय परिणाम घडवण्यासाठीची कारवाई होती का असा तीव्र संशय व्यक्त होत आहे। कायद्याच्या राज्यात पोलीस हे नागरिकांचे रक्षण करते असतात। कोणताही दबाव न घेता सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका पोलिसांनी बजवायची असते। परंतु या प्रकरणाने पोलीस दलाच्या विटाळलेल्या चेहऱ्याचे एक धोकादायक चित्र समोर आणले आहे। पोलीस न्यायाचे साधन राहिले की सत्तेचे साधक झाले असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात यामुळे साहजिकपणे निर्माण झाला आहे। एखाद्या गुन्ह्याचा मूळ आधारच संशयास्पद असताना पुराव्यांची काटेकोर तपासणी न करता तातडीने अटकेची प्रक्रिया करणे आणि त्याचा थेट परिणाम राजकीय निवडणुकीतील संख्याबळावर होणे ही केवळ पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची चूक म्हणता येणार नाही। हा लोकशाही प्रक्रियेवर थेट हल्ला म्हणावा लागणार आहे। जे आजवर बदली व सोयीच्या ठिकाणी नेमणुकीसाठी ज्यांच्या समोर हाजी करत होते त्या पालकमंत्री आणि राज्याच्या मंत्र्यालाही पोलिसांनी, त्यातही पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी काल आपली भूमिका वठवताना जो मानले नाही। जे कायद्याने जिल्ह्याचे पालक आहे ते या प्रक्रियेत जखमी होत आहे याचे भानही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहिले नाही। राजकीय नेत्यांचीच खेर नाही तर उद्या आपल्यावर वेळ आल्यावर काय अशी भीती सामान्यांमध्ये निर्माण होते। ही कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे। किंबहुना विरोधी आजवर कोणत्याही परिस्थितीतून तोडून मोडून काढायची ही पद्धत लोकशाहीतील सक्षम विरोधकाच्या तत्वाला सरणावर नेणारी ठरणार आहे। सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची लाचारी स्वीकारण्याची मानसिकता सध्या राजकीय नेत्यांमध्ये प्रबळ होत आहे। राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे स्थानिक पातळीवर एकमेकांच्या जीवावर तुटून पडत असल्याचे कोणत्याही थराला जाऊन प्रशासकीय यंत्रणेच्या बळाचा वापर करून मित्राला चिरडण्याचा प्रकार काल राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी अनुभवला आहे। हे करणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनाही हे आपलेच सहकारी आहेत याचे भान नव्हतेच। नेत्यांची जशी व्यवस्था असेल तर कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत असेल याचे भान काल नेत्यांना आले असेल। त्यामुळे स्वाभिमान व सातारी बाणा राखला जाईल अशी या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे। कालच्या प्रकरणातून समोर आलेल्या बाबींवरून पोलिसांची भूमिका निष्पक्ष तपासाची दिसत नाही। नियम, सर्वोच्च न्यायालयाची अटके संदर्भातील मार्गदर्शक तत्वे, तपासाची जबाबदारी हे सर्व मुद्दे बाजूला ठेवून जर कारवाई होत असेल तर ती केवळ त्रुटी म्हणता येणार नाही। निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी कायद्याच्या रक्षकांचा वापर होत असल्याचा संशय निर्माण होणे हे लोकशाहीवर प्रहार करणारे ठरणार आहे। लोकशाही केवळ मतदानावर नाही तर ती विश्वासावरही चालते। तो विश्वास जर डळमळीत झाला तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होतात। अशा घटनांमुळे उद्या कोणत्याही सामान्य नागरिकाला न्याय मिळेल का हा प्रश्न वास्तववादी बनू शकतो। एकूणच साताऱ्यातील ही घटना केवळ स्थानिक पातळीवरील वाद नाही व राजकीय डावपेच म्हणून सोडून देण्यासारखी नक्कीच नाही। तो राज्याचा कायदा सुव्यवस्थेच्या आणि देशाच्या लोकशाही आराखड्यासाठी धोक्याचा घंटा आहे। यावर कठोर कारवाई आणि पारदर्शक कारवाई झाली नाही तर कायद्याचे राज्य संकल्पना ही कागदोपत्री उरण्याची भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होईल। याचे भान सर्व वरिष्ठांनी ठेवणे व त्यानुसार कृती करणे आवश्यक आहे। कालची जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक म्हणजे कौरव पांडवांच्या धुत्याप्रमाणे घडत होती।
लोकशाही व्यवस्थेचे दिवसाढवळ्या शीलहरण सुरू होते त्यावेळी धृतराष्ट्राने मनात आणले असते तर या धुत्याच्या डावातील गैरप्रकाराला रोखता आले असते, परंतु ते काही बोलले नाही आणि त्यांनी काहीही केले नाही. काल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे मुख्य जबाबदारी होती. जिल्ह्याचा कायदा व सुव्यवस्थेची तेच प्रमुख आहे. त्यामुळे कालच्या निवडणुकीच्या डावाबाबत जे जे आरोप होत आहेत त्या सर्वांची जबाबदारी साहजिकच त्यांच्यावरही येते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरही या निमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे. ते हे धृत राष्ट्राप्रमाणे वागले का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. धुत्याचा परिणाम महाभारतात काय झाला, कोणाच्या कोणत्या कृत्याचा शेवट कसा झाला हे सर्वांना माहीतच आहे. तशाच प्रकारे अध्यक्ष निवडणुकीच्या सारीपाटीतील घडामोडींचे पडसाद कसे उमटतात, कोणावर काय परिणाम होतात हे येणाऱ्या काळात समोर येईल. या प्रकरणाच्या दिखाव्यासाठीचा तपास पुरेसा ठरणार नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणे, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी आयोग नेमणे आणि प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली तपासणी करणे हे लोकशाहीसाठी अत्यावश्यक झाले आहे. मुख्य म्हणजे ही साताऱ्यातील घटना असली तरी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांच्या मनातील प्रतिमा या घटनेमुळे मलिन होत आहे. त्यामुळे योग्य चौकशीशिवाय जर हा प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो डॅमेज कंट्रोल नाही तर जिल्ह्यातील मतदारांचा विश्वासघात ठरणार आहे. बाकी आम्ही तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.